आज आपण जवसाची चटणी ही रेसिपी करणार आहोत। तर आज आपण जवसाची खमंग चटणी करणार आहोत। ही जवस आपण हे सांधेदुखीवर खूप छान आहे। हे जवस खूप उपयुक्त आहे। तसेच इतरही विकारावर हे गुणकारी आहे। यात आयर्न, प्रोटीन, विटामिन B6, फायबर आहे। हे घटक आहेत यामध्ये सगळे। यामुळे ॲनिमिया, जॉइंट पेन, कोलेस्ट्रॉल कमी करते। डायबिटीज, कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेम, स्त्रियांसाठी हार्मोन चेंजेस याच्यासाठी हे खूप उपयुक्त जवस आहे। औषधी एकदम। तर ह्यामध्ये त्वचा तजेलदार होते व अंतर्गत जखमा पण कमी होतात। याने हे इतके उपयुक्त आहे। आणि ह्या जवसाच्या चटणीसाठी लागणारे आपण आता साहित्य घेऊ। तर ह्यामध्ये हे एक भांड आपण जवस घेतलेले ह्या कुंड्यानं, हा कुंडा आहे असा। त्याला हे 4 चमचे तिखट घेतले, 2 चमचे मीठ घेतले, जिरे घेतले, 1 टेबलस्पून आणि छोटा लसूण कांदा एक सोलून स्वच्छ करून घेतलाय आपण। तर हे त्याचं झालं साहित्य। आता गॅस चालू करून घेऊ आपण आणि जवस असा भाजायला ठेवूया। हे आता भाजून घेऊ। आता हे जवस आपण स्वच्छ करून घेतलेले, पण जवसाला कधी धुवायचं नसते बरं का। धुतलं की जवस चिकट होतंय आणि चव लागत नाही चटणीला। त्याच्यामुळे स्वच्छ करून घ्यायचं, चाळून पाखडून, पण धुवायचं नाही। ही काळजी घ्यायची जवसाची। तर अशा प्रकारे आता आपण आधी मोठा गॅस करून थोडंसं गरम कढई होईपर्यंत ठेवणार आहोत आणि नंतर मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे। खमंग लालसर असे आपण भाजून घेणार आहोत ह्याच्यावर। आता हे आपले बघा जवस कलर सुद्धा बदललेला आहे बघा आपल्या जवसाचा, आणि खमंग लाल असे भाजलेले आहे हे जवस। हे आता आपलं भाजून झालेलं आहे। वाह, सुवास सुद्धा काय छान आलेला आहे, खूप मस्त झालं। आता आपण गॅस बंद करून थंड करायला ठेवूयात। थंड केल्यानंतर ह्याला मिक्सरमधून काढायचं। आता हे जवस थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात ह्याला। आता हे मिक्सरमधून काढायचं आपल्याला, थंड झालेले। यामध्ये आपण तिखट 4 चमचे घेतलेले त्या चमच्यानं, मग अशा सांगितल्याप्रमाणे। हे 2 चमचे मीठ, आता हे आपण तिखट मीठ टाकून हे मिश्रण आपण सगळं करून घेतलेलं आहे बारीक। आता हे बारीक झाल्यानंतर ह्याला थोडे जिरे आणि लसूण घालायचा। हे जिरे घेतलेले आपण आणि लसूण हे घेतलेला, हे आपण सगळं आता अजून सगळं मिश्रण हे बारीक करून घ्यायचं। आपण एकदा अजून त्याला करून घेऊ।
आता चटणी झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊ याच्यातली. ही आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे बघा. किती छान झाली आहे आणि सुवास पण खूप छान येतोय. तर ही अशा प्रकारे, पण मी ह्याच चमचानं 4 चमचे तिखट, ह्याच चमचानं 2 चमचे मीठ आणि अर्धा टेबलस्पून जिरे घातले. छोटा लसूण कांदा 1 सोलून घातलेला आहे. तर ही काय सुवास छान येतो आहे. चवीला पण ही खूप छान होते, खमंग होते. सकाळच्या नाश्त्याला किंवा इतर वेळी ही झटपट खाण्यासाठी नेहमी तयार असते. कलर किती छान आलेला आहे. पाहता क्षणीच खावी खावीशी वाटते. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. स्वाद घ्या, आनंदी राहा.